नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जे काही अर्थनियोजन हा 10वीचा जो चौथा लेसन आहे, तर त्याच्यामध्ये बोर्डाला कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहेत तर तो आपण बघतो आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले म्हणजे अनेक प्रकारे विचारले जातात. 1 मार्कामध्ये हे क्वेश्चन 100% येतातच. तर बघा, क्वेश्चन आहे ऑन अ सर्टन आर्टिकल्स ऑफ द रेट ऑफ जीएसटी 12%, देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी. म्हणजे तुम्हाला जीएसटी चा रेट दिलाय आणि एसजीएसटी चा विचारलाय किंवा सीजीएसटी चा पण विचारलाय. एका वस्तूवरील जीएसटी चा दर 12% असेल तर एसजीएसटी चा दर किती. तर आता आपल्याला माहितीच आहे की जे काय जीएसटीच्या दराच्या निम्मे एसजीएसटी असतं आणि सीजीएसटी असतं, हे लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये रेट ऑफ जीएसटी किती दिला आहे 12%. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर एसजीएसटी. मग रेट सीजीएसटी आणि एसजीएसटी हे काय असतं इक्वल असतं. मग रेट ऑफ CGST is equal to rate of SGST म्हणजे इक्वल आहे. मग आता जर आपण बघितलं तर त्याच्या हाफ हे असतं. मग रेट ऑफ समजा हे जर काढायचं असेल रेट ऑफ SGST is equal to GST upon 2. मग GST किती दिले 12% upon 2, 2 under 2 6 म्हणजे 6% हा GST आहे. आणि CGST जरी विचारला तरी त्याचा आन्सर सेम आहे. म्हणजे दोन्ही तुम्हाला समजा GST विचारलं किंवा सीजीएसटी विचारलं तर त्याचा आन्सर 6% असणार आहे. बरोबर. तर लक्षात घ्यायचंय जीएसटी चा दर सीजीएसटी चा दर आणि एसजीएसटी चा दर हे लक्षात घ्यायचंय सेम असतात. तर अशा पद्धतीने 1 मार्काचे क्वेश्चन आलेले आहेत की तुम्हाला जीएसटी 12% दिलाय आणि जीएसटी विचारला असेल तर त्याचं काय येणार त्याच्या हाफ 6% आणि सीजीएसटी पण 6% आहे. तर अशा प्रकारे 1 मार्काचे क्वेश्चन आलेले आहेत, विचारलेले आहेत बोर्डाला. 2 मार्च 2020 ला विचारलं आणि हे आपण वर्षी येऊ शकतो कारण अशा प्रकारचे बरेच एक्झाममध्ये आलेले आहेत क्वेश्चन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.